नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कालच्या लेक्चरमध्ये आपण शेकडीवारीचे बेसिक कन्सेप्ट शिकलेलो आहोत. त्यासाठी क्षमस्व की कालच्या लेक्चरमध्ये थोडासा व्हिडिओ स्टक झालेला आहे, परंतु आवाज आपला प्रॉपर असल्याने व्हिडिओ पूर्ण बघा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि त्यामध्ये कंटेंट एकदम प्रॉपर टाकलेले आहेत, बघून घ्या. आणि आजच्या लेक्चरला सुरुवात करूया. आपला पहिला क्वेश्चन आहे आपला 48 चे x% बरोबर 288. तर आपल्याला इथली व्हॅल्यू काढायची. बघा, 48 चे म्हणजे काय गुणिले x% म्हणजे काय 100, x/100 इक्वल टू 288. बघा, आता हा इथे डिवाइड आहे बरोबरच्या या हाताला, तिकडे उजव्या हाताला जाणारा हा काय होणार आहे इकडे मल्टिप्लाय. म्हणजे लिहिणार कसे आपण 288 गुणिले 100 आणि बघा 48 गुणिले x किती झाला 48x. बघा x बरोबर 288 गुणिले 100 भागिले इथे आला 48. ठीक आहे. आता याला कशाने भाग जातोय चेक करू. 6 ने पण जातोय, 12 ने पण जातोय. 12 चोक 48, 12 दुने 24 उरले किती 48, 12 चोक 48, 4 एक 4, 4 सक 24, 100 सक 600. x बरोबर किती आला 600. म्हणजे इथे किती व्हॅल्यू आली 48 चे 600% म्हणजे किती होणार आहे 288. म्हणजे ऑप्शन नंबर 4 आपलं करेक्ट आन्सर आहे. त्यानंतर पुढचा नेक्स्ट क्वेश्चन घेणार आहोत. नेक्स्ट क्वेश्चन आहे 90 पैसे हे 5 रुपयांचे किती टक्के आहे. आता इथे दिलेली व्हॅल्यू 90 पैसे आणि इकडे दिलेले 5 रुपये. मग आता काय करू, 90 पैशाचं तर रूपांतर पैशाचं रूपांतर रुपयांमध्ये होणार नाही, पण या 5 रुपयाचं रूपांतर आपण पैशामध्ये करू शकतो. 90 पैसे ऍज इट इज लिहिले. 5 रुपये म्हणजे किती पैसे, 1 रुपया म्हणजे 100 पैसे, तर 5 रुपये म्हणजे झाले 500 पैसे गुणिले टक्के काढायचे म्हणजे इंटू किती झाले 100. बघा, हे 2 झिरो कॅन्सल. जेव्हा कुठल्याही नंबरला 5 ने डिवाइड केलं जातं तेव्हा या नंबरच्या काय केलं जातं डबल केलं जातं. 9च्या डबल किती होतात 18 आणि हा पुढचा 0 दिला, पण आपण काय करतो जेव्हा 5 ने डिवाइड करतो तेव्हा 1 नंतर पॉइंट देतो, म्हणजे किती आन्सर आलं 18%. म्हणजे ऑप्शन नंबर 1 तुमचं करेक्ट आन्सर आहे. क्वेश्चन आहे एका विद्यार्थ्याला एका परीक्षेत 400 पैकी 220 गुण मिळाले तर त्याला किती टक्के गुण मिळाले. आता बघा, इथे आपल्याला व्हॅल्यू दिलेली आहे आणि आपल्याला या व्हॅल्यूचं रूपांतर कशामध्ये करायचं आहे पर्सेंटेज मध्ये करायचंय. एकूण गुण मिळाले आहेत 400 एकूण परीक्षा 400 गुणांची होती, त्याला 400 पैकी 220 गुण मिळाले आणि टक्के काढतोय म्हणून याला काय केलं 100 केलं. हे 2 झिरो कॅन्सल, हे 2 झिरो कॅन्सल केले. आता या 4 ने 220 ला भाग द्यायचा आहे. 4 एक 4, 4 पंचे 20 उरले किती खाली 20, 4 पंचे 20 म्हणजे किती टक्के आले 55% गुण मिळाले. बघा, ऑप्शन नंबर 1 करेक्ट आन्सर आहे. पुढचा क्वेश्चन आहे 80 ही संख्या 120 च्या किती टक्के आहे. बघा, 80 ही संख्या 120 च्या किती टक्के म्हणजे काय करणार आहे गुणिले 100. 40 दुने 80, 40 त्रिक 120, टू थर्डचं फ्रॅक्शन येतंय तुमचं 66.66%. 1/3 म्हणजे असतो 33.33%. तर 2/3 म्हणजे काय येईल याच्या डबल हा, तर याच्या डबल काय येईल 66.66%. म्हणजे काय येईल ऑप्शन नंबर 1 काय तुमचा असणार आहे करेक्ट आन्सर असणार आहे. कंटिन्यू करून येईल करता व तो कट करता येतो, राहू दे. ठीक आहे. आता बघा, एक मेथडने तर आपण सॉल्व्ह केले, अजून एक मेथड सांगून देते. एका व्यक्तीचा पगार जर 57,850 आहे म्हणजेच काय ही 100% व्हॅल्यू आहे. जर 100 म्हणजे तुम्हाला दिलेला आहे 57,850 बरोबर आहे. 20% वाढ झाली आहे म्हणजे 100 वर 20% वाढले म्हणजे किती 120% म्हणजे किती. मग आता काय करणार आहे क्रॉस मल्टिप्लाय करणार आहे. 57,850 गुणिले 120 भागिले 100. बघा, हा 0 हा 0 हा 0 हा 0, 5,785 गुणिले जर 12 केले तर बरोबर एवढंच आन्सर मिळालं 69,420. किंवा याच्यामध्ये अजून सुद्धा एका मेथडने करू शकता. 57,850
हा एक दिलेला आहे त्याचा पगार. आता 20%, 20%चं फ्रॅक्शन काय येतो? 20% बरोबर 20/100. 20 एक 20, 20 100, किती आलं? 1/5. आता इथे काय झालेलं आहे? वाढ झालेली. तेव्हा काय करायचं आहे बघा, इथे होल नंबर एक असतो, ह्या दोघांचा होतो गुणाकार आणि याची होते बेरीज. 5 एक 5, 5 आणि 1 6, म्हणजे काय आला? 6/5. म्हणजे किती होता? पहिले 5 होता, नंतर किती झाला? 6 झाला. म्हणजे काय करायचं आपल्याला? नवीन काढायचंय, म्हणून काय मिळाला? 6/5. याचं जरी कॅल्क्युलेशन केलं, करून बघू बघा. 5 एक 5, 5 एक 5, उरला किती? ते 0 7, 5 एक 5, उरला किती? 2 28, 5 5 25, उरले किती? 3 35, 5 7 35, उरले किती? 0. आणि इथला शून्य जशाच तसा इथे लिहिला. म्हणजे किती आले? 11,570 गुणिले 6 करायचे आपल्याला. शून्य, साइन 7 42, कॅरी आले 4, 6 पंच 30 आणि 4 34, कॅरी आले 3, 6 एक 6, 6 आणि 3 9 आणि 6 एक 6, 69,420. ऑप्शन नंबर 2. तुम्ही कुठल्याही मेथडने क्वेश्चनचा आन्सर करू शकता. पुढचा क्वेश्चन आहे बघा, एका संख्येच्या 7/20 म्हणजे किती टक्के? आता इथं काय दिलेलं आहे आपल्याला? फ्रॅक्शन दिलेला आहे. 7/20 म्हणजे किती टक्के? म्हणजे याला काय करावं लागणार आहे? इंटू 100. 20 एक 20, 20 5 100, 7 5 35. म्हणजेच काय? 7/20 म्हणजे किती टक्के? 35%. ठीक आहे. आता बघा पुढचा नेक्स्ट क्वेश्चन आहे, x बरोबर y, x बरोबर 20, y बरोबर 25, तर x हा y च्या किती टक्के आहे? बघा पहिला क्वेश्चन सॉल्व्ह करायचा आपल्याला. x किती आपल्याकडे? 20 आहे आणि y किती दिलेला आहे? 25. आता विचारलं काय? x हा y च्या किती टक्के? म्हणजे अंश स्थानाला पहिली व्हॅल्यू येईल. x ची व्हॅल्यू किती आहे? 20 भागिले y ची व्हॅल्यू किती आहे? 25. टक्के विचारले म्हणजे काय करणार आहे? गुणिले 100. 25 एक 25, 25 चौक 100, 20 चौक 80. म्हणजेच काय? x हा y च्या 80% आहे. त्यानंतर पुढे बघा, नेक्स्ट क्वेश्चन आहे त्याच्यातलाच. y हा x च्या किती टक्के आहे? y ची व्हॅल्यू किती आहे आपल्याकडे? 25 आणि x किती दिलेला आहे? 20 गुणिले 100. 20 एक 20, 20 5 100, 25 5 125. म्हणजेच काय? y हा x च्या 125% आहे. ठीक आहे. त्यानंतर पुढे नेक्स्ट क्वेश्चन. आता पुढचा क्वेश्चन बघा, x बरोबर 30, y बरोबर 40. तर पहिला क्वेश्चन बघायचा काय दिलाय? y हा x पेक्षा किती टक्केने मोठा आहे? आता टक्केवारीमध्ये विचारलंय, तर काय करावं लागतं? पहिले याच्यामध्ये या दोघांचा काढावा लागतो डिफरन्स. डिवायडेड बाय कोणापेक्षा विचारलंय? x पेक्षा. खाली येणार ज्याच्याबद्दल विचारलंय त्याची व्हॅल्यू, कोणापेक्षा किंवा ज्याच्याबद्दल विचारलंय, इंटू 100. डिफरन्स बघा, 30 आणि 40 मध्ये कितीचा गॅप आहे? 10चा गॅप आहे. डिवायडेड बाय कोणापेक्षा? x पेक्षा. स्वतःचं कंपॅरिझन स्वतः सोबत होत नाही, मग याचं कंपॅरिझन कोणासोबत केलंय? x सोबत. म्हणजे इथे येणार आहे 30 इंटू 100. बघा 0 0 कॅन्सल. 1/3 चं फ्रॅक्शन आहे तुमच्याकडे 33.33%. हे पाठच करून ठेवायचं. 1/3 म्हणजे 33.33%, 2/3 म्हणजे 66.66%. आता त्यानंतर पुढचा क्वेश्चन बघा. पुढच्या क्वेश्चन मध्ये काय विचारले बघा, x हा y पेक्षा किती टक्केने लहान आहे? आता ऍक्च्युअल व्हॅल्यू मध्ये पण आपल्याला लहान दिसतोय, तर बघा यांच्यामध्ये कंपॅरिझन केलं तर कितीचा डिफरन्स आहे? 10चा. कोणापेक्षा? x चं विचारले, कोणासोबत? y सोबत. तर y ची व्हॅल्यू किती आहे? 40 गुणिले 100. बघा 0 0 कॅन्सल. 1/4. 1/4 म्हणजे किती टक्के? 25%. कालच्या लेक्चर मध्ये तुम्हाला मी फ्रॅक्शन लिहून दिलेले, एकदा तो व्हिडिओ बघा आणि हे फ्रॅक्शन पाठ करून ठेवा. त्यानंतरचा पुढचा आहे नेक्स्ट क्वेश्चन. चालू झालं. आता बघा पुढचा क्वेश्चन आहे. क्वेश्चनची लेंथ खूप मोठी दिसते, पण क्वेश्चन सॉल्व्ह करताना एक लाईन मध्ये क्वेश्चन सॉल्व्ह होतोय. एका वर्गात काही विद्यार्थ्यांचा विषय गणित किंवा इंग्रजी किंवा दोन्ही आहेत. जर समजा बघा विद्यार्थ्यांचे विषय किंवा विद्यार्थी किती पकडले आपण? 100% पकडले. ठीक आहे. जर 65% विद्यार्थ्यांचा विषय गणित, 65% विद्यार्थी गणितात आहे,
प्लस 60% विद्यार्थ्यांचा विषय इंग्रजी, 60% विषय इंग्रजी, तर गणित व इंग्रजी दोन्ही विषय असणारे विद्यार्थी किती? पहिले विद्यार्थी किती पकडले होते आपण? 100. बघा 65 प्लस 60 किती होतात? 125. बघा पहिले होते 100, बरोबर आहे, आणि नंतर हे दोघं मिळून किती झाले? 125. मग हे 100 याच्यातून मायनस केले, 125 मायनस 100 किती उरतात? 25%. म्हणजेच काय? गणित व इंग्रजी दोन्ही विषय असणारे विद्यार्थी किती आहे? 25% आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघा, x प्लस 400 चे 12.5%. आता 12.5%चं फ्रॅक्शन काय आहे? 1/8 गुणिले 1/8 बरोबर 300 चे 70%. बघा हा 10 हा 10 कॅन्सल केला, 7-21 म्हणजे किती आले? 210. बघा x प्लस 4 8 1 8 8 पंचे 40 किती आले? 50. x प्लस 50 बरोबर 210. x ची व्हॅल्यू काढायची आपल्याला, 210. बघा हा इकडे प्लस मध्ये बरोबरच्या या साईडला गेल्यावर काय होईल? तो -50. x बरोबर 210 मधून 50 मायनस केले, 0. 11तून 5 गेले 6, 2तून 1 गेला 1, किती आलं? 160. आन्सर मिळाले तुम्हाला 160. त्यानंतर पुढचा नेक्स्ट क्वेश्चन आहे, एका व्यक्तीने 25% सफरचंद विकल्यानंतर त्याच्याकडे 321 सफरचंद शिल्लक राहिले, तर सुरुवातीला त्याच्याकडे किती सफरचंद होते? आता बघा 25% सफरचंद विकले, किती विकले माहित नाही, पण टक्के मध्ये दिलेले. सपोज जर आपण ऍझ्युम केलं 100% सफरचंद होते, त्याच्यापैकी 25% काय केले त्याने? सफरचंद विकले. शिल्लक किती राहिले? 100 मधले 25% गेले, राहिले किती? 75% सफरचंद राहिले. बघा 75% राहिले, पण त्यांनी शिल्लक राहिलेल्या सफरचंदाची काय दिलेली आहे? व्हॅल्यू दिलेली. बघा 75% म्हणजे किती दिलेले आहेत? 321 सफरचंद शिल्लक राहिलेले दिलेले. तर आपल्याला विचारलं काय? तर त्याच्याकडे किती सफरचंद होते? आपण किती पकडले होते? 100%. म्हणजे काय येणार आहे? 100% म्हणजे किती? काय करणार आहोत? क्रॉस मल्टिप्लाय करणार आहोत. 321 गुणिले 100 भागिले 75. आता या 75 आणि 100 ला 25 ने भाग जातो, 25 त्रिक 75, 25 चौक 100. बघा 3 1 3, 3 1 3, 3 ने 2 ला भाग जात नाही, म्हणजे इथे काय घ्यावं लागेल? 0. नंतर खालचा एक वरचा एक खाली घेतला, 3 7 21 म्हणजे किती आला? 107. 107 गुणिले 4 केले, 7 चौक 28, कॅरी आले 2, 4 0 0 आणि हा 2 जशाच तसा, 4 1 4. म्हणजे ऍक्च्युअल मध्ये त्याच्याकडे किती होते? 428 सफरचंद होते. आपण व्हेरीफाय सुद्धा करून बघू शकतो. बघा 428च्या 1/4 किती येतात? 1/4. 4 1 4, 4 1 4, 4 ने 2 ला भाग जात नाही, म्हणजे इथे 0 घेतला, 4 7 28. 107 सफरचंद त्याने काय केले? विकले. तर शिल्लक किती राहतात? बघा 428 मधून 107 गेले, 1 2 4तून 1 गेला 3, 321 आले. म्हणजे आपले एकूण 100% सफरचंद किती होते? 428. पुढचा क्वेश्चन आहे बघा, एका परीक्षेत 60% विद्यार्थी गणितात नापास झाले व 20% विद्यार्थी विज्ञानात नापास झाले व 10% विद्यार्थी दोन्ही विषयात नापास झाले, तर एकूण किती टक्के विद्यार्थी नापास झाले? आता बघा जेव्हा दोन विषय आणि त्यांच्यामध्ये एकत्र दिलेले असेल, त्यावेळेस आपल्याला काय करायचा असतो? वेन डायग्रामचा उपयोग करायचा असतो. बघा सपोज हे दिलेले टोटल आहे 100% विद्यार्थी, ठीक आहे. आता इथे काय दिलेले? आपल्याला नापास झालेले विद्यार्थी काढूया आपण पहिले. 10% विद्यार्थी दोघं विषयात झालेले, पहिला आहे गणित विषय आणि दुसरा आहे विज्ञान विषय, ठीक आहे. दोघांमध्ये पण 10% विद्यार्थी काय झाले? नापास झाले. त्यापैकी 60% विद्यार्थी गणितात झाले. टोटल किती? 60%. 10% तर इथे झाले बघा, इथे एवढे. तर 10 मधले इथे 60 मधले 10 इथे गेले, तर इथे किती येतील? 50%. 50 आणि 10 60, बरोबर 60% विद्यार्थी टोटल गणितात नापास झालेले, बरोबर. त्यानंतर पुढे बघा 20% विद्यार्थी विज्ञानात नापास झाले. विज्ञानामध्ये किती आहे? 20%. ऍक्च्युअल दोघांमध्ये 10%, तर विज्ञानात इथे किती येतील? 10%. बघा हे टोटल काय आहे? तुमचा विज्ञानाचा सर्कल आहे. मग हे 10 आणि हे 10 किती झाले? 20 झाले, बरोबर. मग आता बघा हे सगळे किती आले? नापास झालेल्या विद्यार्थ्यांची संख्या आली. तर
एकूण किती टक्के विद्यार्थी इथं पास झाले, विद्यार्थी किती टक्के विद्यार्थी पास झाले असं पाहिजे होतं, नापास नाही, पास झाले पाहिजे होतं. मग बघा 50, 10, 60 आणि 10, 70%. 70% विद्यार्थी काय झाले, नापास झाले. 100% 70% विद्यार्थी नापास झाले, तर पास झालेल्यांची संख्या किती असेल, 100 मधले 70 गेले, राहिले किती, 30%. म्हणजे तुमचा आन्सर आलं 30% विद्यार्थी काय झाले, पास झाले. क्वेश्चन, पुढचा क्वेश्चन आहे बघा, एका पातेल्यात 38 लिटर दूध टाकले असता ते पातेले 5% रिकामे राहते. किती टक्के रिकामे राहिले, 5%. म्हणजे भरले किती आहे, सपोज पूर्ण पातेल्याची हे आहे 100%. 100% पैकी 5% रिकामे, 5% काय झाले तुमचे रिकामे राहिलेले. तर रिकामे जर 5% तर 100 मधले 5 गेले, भरलेले किती असणार आहे, 95%. पण बघा इथं भरलेल्याची व्हॅल्यू किती दिली आहे, 38 लिटर. म्हणजेच काय, 95% म्हणजे 38 आहे. तर पुढे काय विचारलंय, तर पूर्ण भरण्यासाठी किती लिटर दूध टाकावे लागेल. पूर्ण म्हणजे किती, 100%. 100 म्हणजे पूर्ण भरण्यासाठी म्हणजे किती, 5% बरोबर किती, म्हणजे पूर्ण होईल ना ते 95 आणि 5 100. मग बघा काय होईल, 38 गुणिले 5 भागिले 95. काय केलं आपण, तिरकस गुणाकार केला. ठीक आहे. मग बघा 19 दुने 38, 19 हा 5 95, हा 5 कट झाला, किती लिटर आलं, 2 लिटर. पूर्ण भरण्यासाठी किती लिटर लागेल, 2 लिटर अजून पण काय लागणार आहे, दूध लागणार आहे. ठीक आहे. त्यानंतर पुढे नेक्स्ट क्वेश्चन बघा. क्वेश्चन आहे, एका शाळेत 2000 विद्यार्थी असून त्यामध्ये 30% मुली आहे व उर्वरित मुले आहेत. बघा एकूण विद्यार्थी संख्या किती आहे, 2000. त्याच्यापैकी 2 पार्ट आहे, एक असेल मुले, पहिले मुली लिहू, मुली, आणि दुसरा पार्ट असेल मुले. त्याच्यामध्ये बघा पहिली कंडिशन काय दिली त्यांनी, त्यामध्ये 30% मुली आहेत. 30%, 2000चे 30% किती होतात, 600. बघा 2000चे 30%, 30 भागिले 100. हे 2 0, हे 2 0 कॅन्सल, बेत्रिक 6, आणि किती आले पुढे, हे 2 शून्य जशाच तसे. बघा 2000 पैकी 600 मुली, तर उरलेले काय असणार आहे, मुले. मग 2000 मधून 600 मायनस केले, किती राहिले, 1400. 1400 काय आले, मुले आले. त्याच्यामध्ये आता इथे 2 पार्ट असतील, पास आणि नापास. मुलांपैकी 80% मुले पास झाली. बघा मुले किती, इथे 1400, 1400चे 80% पास झाले, तर उरलेले 20% काय असतील, मग नापास. इथे पास आणि इकडे येईल नापास. बघा 1400चे 80% काढायचे, 80 भागिले 100. बघा 14 आठे किती होतात, 14 84, 14 7 98, 14 8 112, किती आले, 1120. पास झालेले मुलं आहेत 1120. बघा 1400 मधून 1120 मायनस केले, किती शिल्लक राहतात, शून्य जसाच तसा. 10तून 2 गेले 8, 4तून 2 गेले 2, किती आले, 280. म्हणजे नापास किती झाले, 280. त्यानंतर पुढे बघा, व मुलींपैकी 10% मुली नापास झाल्या. 600च्या 10% मुली नापास झाल्या, मग पास किती झाल्या असतील, 90%. ठीक आहे. 90% काय झाल्या, पास झाल्या. 600चे 10% किती येतात, 60. 600 पैकी 60 लोक नापास झाले, 60 मुली नापास झाल्या. 600 मधले 60 गेले, तर शिल्लक किती राहिले, 540 लोक काय झाले, पास झाले. तर विचारलं काय, तर शाळेचा निकाल किती टक्के लागला. म्हणजेच काय, थोडक्यात पास किती टक्के लोक झाले. बघा मुलं किती झाले, 1120. टक्के निकाल काढायचा आपल्याला, 1120 प्लस 540 भागिले किती, टोटल 2000 गुणिले 100 करा. 1120 अधिक 540 किती होतात, 1120 अधिक 540, 0 4 + 2 6, 5 + 1 6, 1 1660, 1660 अपॉन 2000 इंटू 100. बघा हे 2 0, हे 2 0 कॅन्सल, हा 1 0, हा 1 0 कॅन्सल झाला. या 2 ने 166 ला डिवाइड करायचे, 2 1 जार 2, 2 8 जार 16, 2 3 जार
6 म्हणजे किती टक्के? जवळजवळ 83% लोक काय झालेले आहे, म्हणजे त्या शाळेचा निकाल किती लागलाय? 83% लागलाय. ठीक आहे, म्हणजे तुमचा आन्सर मिळालाय 83%. त्यानंतर पुढे नेक्स्ट क्वेश्चन काय रे? बघा आता लास्ट क्वेश्चन आहे आपला. एका गावची लोकसंख्या 30,000 असून दरवर्षी 10% वाढते, तर 2 वर्षानंतर त्या गावची लोकसंख्या किती असेल? बघा ऍक्च्युअल लोकसंख्या किती होती? 30,000. आता बघा 10%, 10%चं फ्रॅक्शन काय येतो? 10 1 10 10 10 100. किती आलं? 1/10 आलं. 1/10 आपल्याला वाढते सांगताय ना, मग 1/10चं इन्क्रीजिंग फ्रॅक्शन बनवायचे. 10 1 10, 10 आणि 1 11, म्हणजे काय आलं? 11/10. किती वर्ष? 2 वर्ष. म्हणजे फ्रॅक्शन किती टाइम लिहायचं? 2 टाइम. 11/10. बघा हा 1 0, हा 1 0 कॅन्सल, हा 1 0, हा 1 0 कॅन्सल. 11चा वर्ग किती होतो? 121. गुणिले किती करायचे? 3. 3 1 3, 3 2 6, 3 1 3 आणि पुढे किती झिरो शिल्लक होते? 2. म्हणजे किती आलं? 36,300. म्हणजे किती मिळाली आपल्याला? 2 वर्षानंतरची लोकसंख्या 36,300. अशा पद्धतीने लोकसंख्येवर बऱ्याचदा आपल्याला क्वेश्चन पेपरमध्ये बघायला मिळतो. कधी कधी काय करतात इथे, हे पर्सेंटेज आता थोडस इझी, कधी कधी 12.5%, 37.8% किंवा इयर मध्ये चेंजेस करतात. म्हणजे 2 वर्ष जर नसेल तर 2.5 वर्ष, 3.5 वर्ष. म्हणजे काय करायचे? पूर्ण वर्षाचं काढायची आणि हाफ इयरची काय करायची? त्याच्यामधले हाफ इयरची पण काढून घ्यायची. बघा व्हिडिओ जर आवडत असेल, व्हिडिओच्या कॉन्सेप्ट व्यवस्थित समजत असतील तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.